नमस्कार, मी स्नेहल मोकाशी. विकास समाचारच्या बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मनोर ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे रिक्त, आदिवासी बांधवांची उपचाराअभावी वणवण. पालघर जिल्ह्यात कुपोषण पाणी प्रश्नाला प्राधान्य, अर्थ व ग्रामविकास राज्यमंत्र्यांची ग्वाही. आणि पोलिओ लसीकरणासाठी विशेष मोहीम 2 जुलैपासून. 0 ते 5 वयोगटातील एकही बालक सुटणार नाही, असा आरोग्य विभागाचा निर्धार. आता पाहूया सविस्तर वृत्त. मनोर ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे रिक्त असल्यानं आदिवासी बांधवांना उपचारासाठी वणवण भटकावं लागतंय. सरकारी बाबूंच्या उदासीनतेमुळे काही आदिवासी बांधवांना उपचाराअभावी प्राणही गमवावा लागलाय. काय आहे हे नेमके प्रकरण पाहूया. खालील रिक्त जागा भरणे आहे. 1 वैद्यकीय अधीक्षक, 2 औषध निर्माता, 3 2 वैद्यकीय अधिकारी, 4 सहाय्यक डॉक्टर, 5 कार्यक्रम अधीक्षक, 6 क्षकिरण तंत्रज्ञ, 7 चतुर्थ श्रेणी 4 जागा, 8 सुरक्षा रक्षक, 9 बालरोग तज्ञ आणि 10 स्त्री रोग तज्ञ. पण थांबा, या जागा कुठल्या नवीन दवाखान्याच्या भरतीसाठी नाही आहेत, तर गेल्या कित्येक दिवसांपासून मनोर ग्रामीण रुग्णालयात हे कामगार आलेच नाही आहेत. दवाखान्यामध्ये डॉक्टरच नसतील तर पेशंटवर उपचार कोण करणार? या दवाखान्यातील अनेक गैरसोयींवर आवाज उठवण्यासाठी अखेर श्रमजीवी संघटनेला या रुग्णालयावर मोर्चा काढावा लागला. मोर्चा काढण्यामागे आमचा एवढाच उद्देश होता की मनोर ग्रामीण रुग्णालय हे 2012 अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. 2012ला शासनाने या प्राथमिक आरोग्य केंद्राला मनोर ग्रामीण रुग्णालय असा दर्जा दिला. पण नुसता तो आज 2012 ते 2017 हे म्हणजे फक्त पेपरावरतीच फक्त राहिलं की ग्रामीण रुग्णालय झालं म्हणून. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की जे इथे अधीक्षक, ग्रामीण रुग्णालयाला अधीक्षक, परत डॉक्टर, एक्सरे काढणारे तंत्रज्ञ, परत आणखीन सुरक्षा रक्षक, हे ज्या काही सुविधा आहेत त्या इथं उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2 वर्षे झाले कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर असताना आपली जी काही बालकं आहेत आपली ती 600 बालकं या कुपोषणामध्ये मृत्युमुखी पडली. त्याला एकमेव कारण म्हणजे जे आरोग्य विभागाकडून जी सेवा त्या मुलांना मिळाली पाहिजे ती मिळत नाही आहे. त्यामुळे आम्ही इथे टाळं ठोकायचं आंदोलन केलं होतं. पण जे उपसंचालक आहेत, संचालक आणि उपसंचालक, त्यांच्याशी दूरध्वनीवरून या ठिकाणी उपलब्ध असणारे जे डॉक्टर धुमाळ आहेत ते, पोलीस निरीक्षक पाटील साहेब, परत आम्ही स्वतः त्यांच्याशी संपर्क साधला असल्यानंतर त्यांनी 15 दिवसाचा अवधी मागितला आहे. जर 15 दिवसात जर आम्ही ही पूर्तता केली नाही तर तुम्ही पुढील आंदोलन करा असं त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे. तर या भागातील आदिवासी बांधवांनी आणि श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या रुग्णालयातील इतकी पदं रिक्त असल्यामुळं होणाऱ्या गैरसोयीबद्दल वक्तव्य केलं आहे. आज जर आपण बघितलं तर ह्या मनोर दवाखान्यापासून हायवे काहीशे अंतरावर, म्हणजे हायवेला आज जर बघितलं बहुतेक हे अपघात होतात आणि अपघात झालेला प्रत्येक पेशंट हा त्वरित ह्या दवाखान्यात आणला जातो. इथल्या सामान्य जनतेची, गरीब जनतेची अपेक्षा असते की आमचा व्यक्ती हा इथे त्याचा इलाज झाला पाहिजे. परंतु इथे आणल्यानंतर जर त्याची जी काही थोडी जर उपचार इथे होण्यासाठी उपचार जरी असतो तर त्याला बाहेर पाठवलं जातं. त्यातले त्यात आज जर ग्रामीण रुग्णालय इथं जर आहे, ह्या दवाखान्यात एक्सरेसारखी सुविधा पाहिजे. एक्सरे आहे परंतु आज इथे एक्सरे जो टेक्निशियन असतो तो आज इथे मिळत नाही. हे डॉक्टर लोक तर त्यांना पुढेच पाठवतात दुसऱ्या दवाखान्यात जावा आणि प्रायव्हेटचे सगळं औषध लिहून देतात, गोळ्या वगैरे. त्यांची तर ऐपतच नसते. आमची गरीब लोक, आदिवासी लोक अशी परिस्थिती आहे की जेणेकरून हातावर आणून पानावर खातात आणि डॉक्टर सरळ लिहून देतात की तुम्ही जावा आणि दवाखान्यातलं ह्या मेडिकलमधलं औषध आणा. जेणेकरून 500 रुपयाचं औषध आणायला सांगतात. त्यांच्याकडे नसल्यामुळे ते काय करतात, फक्त 4 गोळ्या इकडल्या दिलेल्या घेतात आणि ते औषध न घेता घरी जातात. अशी परिस्थिती आमच्या ह्या लोकांची इकडे आहे. महिलांची अशीच सुरक्षा आहे की जो आजारी पेशंट आपण अपरात्री रात्री आणतो तेव्हा आपल्या ह्या आहेत कोण सिस्टर लोक, तेव्हा डॉक्टर उपलब्ध नसेल, तेव्हा डॉक्टर बाजूला गेलेला असेल असं कारणं दाखवतात. कारणं दाखवल्या गेल्यानंतर मग
एखाद्या महिलेचा अपघात होतो या ठिकाणी, त्यांना कुठंतरी झोपवलं जातं आहे, एखाद्या कॉटवर ठेवलं तर त्यांना नाही पडदा दिला जात किंवा त्यांना इंजेक्शनाचं ते उघड्यावर इंजेक्शन देतात, कुठं कॉटवर झोपून आणि साईडला त्यांना कुठं पुरसे असतात, एकमेव त्यांना कुठंतरी बाजूला हे केलं पाहिजे. दवाखान्यातील या ढिसाळ कारभाराविषयी रुग्णालय पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. अखेर श्रमजीवी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही दवाखान्याच्या पाठीवर पांढरे कापड लावू असं म्हटल्यानंतर मात्र रुग्णालय प्रशासनानं श्रमजीवी संघटनेच्या मागण्या मान्य करत त्यांना लेखी आश्वासनाचं पत्रक दिलंय. दरम्यान रुग्णालयाच्या उदासीन कारभारामुळे काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात एका गरोदर स्त्रीचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. त्यानंतरही या प्रशासनाला जाग येत नाहीये. उलट लेखी उत्तरे देऊन 15 दिवसांची मुदत मागतायत. कर्तव्याबद्दल इतकं उदासीनच राहायचं असेल तर पदाचा राजीनामा देऊन हे अधिकारी घरी का बसत नाहीत? स्वतःच्या कुटुंबातील कोणी आजारी असता तुम्ही असे उदासीन राहता का? नाही ना. मग पगार घेत असूनही कर्तव्याबद्दल इतके उदासीन का? कॅमेरामन नकीबसह पंकज पाटील, मनोर. विक्रमगड तालुक्यात भाताच्या 90% पेरण्या पूर्ण झाल्यात. गेले 4 दिवस सतत झालेल्या पावसामुळे हे शक्य झाले आहे. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा जागृत झाल्या होत्या. त्यानंतर 3 आठवड्यानंतर पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी नांगरणीची कामे हाती घेतली होती. मात्र पावसाने लपंडावाचा खेळ खेळण्यास सुरुवात केल्यामुळे पेरणीची कामे लांबली आहेत. शेतकऱ्यांना भात पीक घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. मात्र दुसरा पर्याय नसल्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षे भात शेती करतायत. त्यामुळे खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्यात. तसेच पारंपरिक लागवडी पद्धतीत बदल करून 4 सूत्री लागवड पद्धतीचा शेतकऱ्यांनी वापर करावा. कारण या पद्धतीत खताच्या वापरात 40% बचत होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य आहे. यासाठी कृषी विभागाकडून आणि प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यातील शिक्षण, कुपोषण आणि पाणी टंचाई या समस्येकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने लक्ष द्यावे असे आवाहन अर्थ आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारा, सर्व शाळेत ई-लर्निंग सुरू करा, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये आरो यंत्राची व्यवस्था करा अशा सूचना त्यांनी आढावा बैठकीत दिल्यात. 2007-8 मध्ये आढळलेल्या 2 केसेसचा अपवाद वगळता आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात पोलिओचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पोलिओ लसीकरणात केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीने हे शक्य झाले. 2 जुलै रोजी होणारे विशेष पल्स पोलिओ मोहिमेत अशा स्तराने 0 ते 5 वयोगटातील एकही बालक लसीकरणातून सुटणार नाही असा निर्धार आरोग्य विभागाने व्यक्त केलाय. वसई तालुक्यात अर्नाळा तसेच भुईगाव समुद्र किनाऱ्यावरील प्रसिद्ध सुरूच्या बागेची धूप झाली आहे. भरतीचे पाणी किनाऱ्याची मर्यादा ओलांडून 150 ते 200 फूट आतमध्ये सुरूच्या बागेमध्ये शिरले असून त्यामुळे राणगाव, भुईगावच्या बागा आणि भात शेती नष्ट झाली आहे. पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. मनोर ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे रिक्त, आदिवासी बांधवांची उपचाराअभावी वणवण. पालघर जिल्ह्यात कुपोषण पाणी प्रश्नाला प्राधान्य, अर्थ व ग्रामविकास राज्यमंत्र्यांची ग्वाही. आणि पोलिओ लसीकरणासाठी विशेष मोहीम 2 जुलैपासून 0 ते 5 वयोगटातील एकही बालक सुटणार नाही असा आरोग्य विभागाचा निर्धार. आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.